नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा शुभारंभ. जनजागृतीमुळे डेंग्यू रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट. प्रत्येक शनिवारी घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी. लोकसहभागातून डेंग्यूमुक्त शहराचा संकल्प. डेंग्यू हा अजीवघेणा आजार असून प्रतिबंधात्मक उपाययोजनाच प्रभावी शस्त्र. सभापती दीपालीताई बारसकर. अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं श्रमिक नगर इथं डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियानाचा शुभारंभ महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारसकर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानाअंतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. तसंच नागरिकांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती दीपालीताई बारसकर म्हणाल्या की आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी या अंगीकारल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे वळून शारीरिक तंदुरुस्ती राखावी असं आवाहन त्यांनी केलं. त्या म्हणाल्या की डेंग्यू हा अत्यंत जीवघेणा आजार असून त्यावर उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांना आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करून साचलेलं पाणी तातडीनं नष्ट करावं. एडिस या डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियानामुळे शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं. डेंग्यू अभियानाचा पहिला दिवस सुरू झाला आणि खरंच सगळ्या मेडिकल स्टाफला माझ्याकडनं या अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी असे बहुमोल असे मार्गदर्शन आपल्याला इथे केलेलं आहे. आत्ताच डॉक्टर कुलकर्णी मॅडमनीही सांगितलं, वारे सरांनीही सांगितलं, सर्वांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती सांगते की आरोग्य धनसंपदा. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि तिचं जतन आपण सर्वप्रथम केलं पाहिजे. पण धकाधकीच्या जीवनात आणि वेळ नसल्या कारणानं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून सगळ्यांना सांगू इच्छिते की सर्वप्रथम आपण आरोग्याला लक्ष दिलं पाहिजे, आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. आत्ता वारे सरांनी सांगितलं की मैदानी खेळ कोणी खेळत नाही, तर मी मुलींचे हात खूप कमी वरती होते, तर मुलींना सांगते की विशेष करून मुलींनी स्वतःकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुलींनी मैदानी खेळ हे जरूर खेळले पाहिजेत. आपला फिटनेस योग्य राखणं हे काळाची गरज आहे. त्याच्यामुळे मुलींनी व्यवस्थित खाणं, व्यवस्थित व्यायाम करणं, खेळ खेळणं हे गरजेचं आहे. मोबाईलकडे थोडंसं मोबाईलमधले गेम टाळणं आणि मैदानी खेळ खेळणं हे महत्त्वाचं आहे. तसेच आज डेंग्यू अभियान आहे, तर सर्व मेडिकल स्टाफ तर आमचा महापालिकेचा प्रयत्न करतोच आहे की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये डेंग्यूचे पेशंट सापडू नये. परंतु माझं म्हणणं असं राहील की सगळ्यात पहिले आपली जबाबदारी आहे नागरिकांची, किंवा तुम्ही मुलं बसलेले आहेत तुमच्या आईवडिलांची, तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला कचरा झाला नाही पाहिजे, कुठेही पाणी साठलं नाही पाहिजे. आपल्या घराच्या वरती आपण जे अनावश्यक वस्तू टाकतो आणि पावसाळ्यात तिथे पाणी साठतं, आपणच आपल्या आजाराला निमंत्रण देत असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, कुठेही पाणी साठवू नाही दिलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या घरापासूनच काळजी घेतली पाहिजे. तसेच आपण मेडिकल स्टाफ तुम्ही सगळे खरंच खूप प्रयत्न करता. सगळे आशा वर्कर त्यातही असतील. आज फार्मसी कॉलेजनेही चांगलं सहकार्य केलं, त्यांनीही पथनाट्य साजरं केले. तर खरंच चांगलं कार्य तुम्ही करत आहात. तुमच्या या डेंग्यू अभियानाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हालाही आमची काही गरज लागली तर वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा तुमचं अभियान होईल तेव्हाही आम्ही येत जाऊ.
तुम्हाला काही गरज वाटली काही गोष्टींची तर तेही तुम्हाला मदत करत जाऊ. पुन्हा एकदा या डेंग्यू अभियानाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कार्यक्रमास माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, नगरसेविका रोशनी त्रिंबके, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, डॉक्टर धनंजय वारे, डॉक्टर पद्मा कुलकर्णी, विद्या एकलदेवी, श्याम पंगा, रोशनी सूर्यवंशी, शशिकांत गोरे, सोनाली मेहत्रे, डॉक्टर वृषाली आरू, डॉक्टर आरती ढापसे, आरोग्य सेविका, आशा सेविका, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी सांगितलं की महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून 2 वर्षापूर्वी डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान सुरू करण्यात आलं. पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांमध्ये जनजागृती, पाणीसाठ्यांची तपासणी, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणि मोफत आरोग्य तपासणी यासारख्या उपाययोजना सातत्यानं राबवण्यात येत आहेत. महानगरपालिकेनं 30 आरोग्य पथकं तयार केली असून प्रत्येक शनिवारी शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन सुमारे 8,000 नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हाती घेतलं जात आहे. अभियानाच्या पहिल्या वर्षी शहरामध्ये 78 डेंग्यू रुग्ण आढळले. दुसऱ्या वर्षी ही संख्या 18वर आली तर यावर्षी जुलै अखेरपर्यंत केवळ 3 रुग्ण आढळले आहेत. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळं डेंग्यूमुक्त अहिल्यानगर ही लोक चळवळ बनल्याचं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीचं कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि ही आज काळाची आणि आपल्या सर्व जनमानसाची आरोग्यविषयक गरज आहे. एक माझं जे मनोगत आहे ते 2 भागात डिवाइड करतो. आधी लहान मुलांशी बोलतो. मला सांगा, किती लोक खेळतात मैदानी खेळ? बरं का, मोबाईलवरचे खेळ मैदानी खेळ किती खेळतात? क्रिकेट, सुरपारंब्या, लिंगोच्या, आमानुबी किती लोक खेळतात? अरे बाप, आमच्या काळात सगळ्यांच्या हात वरती गेले असते. आता मोबाईलमुळे काय झालंय, अर्ध्यापेक्षा जास्त हात खालीच. बरोबर, सगळेजण खेळतात म्हणजे सगळेजण मैदानात जातात आपल्या, बरोबर आहे. कोणी टाकीकडे जातं, कोणी मंदिराजवळ जातं, कोणी घराच्या पाठीमागे जातं, बरोबर. आता या पावसात तुम्हाला काय काय दिसतं? चिखल दिसतो ना, चिखल दिसतो. कुठेतरी डब्बे पडलेले असतात, त्या डब्यात पाणी असतं. कुठेतरी रोड असतो, रोड खचलेला असतो, खड्डे असतात, त्याच्यात पाणी असतं, बरोबर आहे की नाही? मग कोणी सांगेल का मला या खड्ड्यातला डब्यातल्या पाण्याचं आणि डेंग्यू किंवा आपल्याला ताप येतो याचा काही संबंध आहे? कोणी सांगेल का? हे काय पाणी आहे रे, लिहिलं काय पाण्यात? काय डेंग्यू आळी, बरोबर. मग हे जे पाणी असतं या पाण्यामध्ये ही डेंग्यू आळी, डेंग्यू काय असतो? एक तापाचा प्रकार असतो, बरोबर. म्हणजे आपल्याला, तुम्ही डेंग्यू सोबत चिकनगुनिया ऐकला असेल, रिकेट शेल म्हणजे गोचिड ताप ऐकला असेल, आहे की नाही? आपल्या घरामध्ये आज पाऊस पडल्यानंतर बहुतेक मुलांना, म्हणजे मुलांना म्हणा, आई वडील भाऊ बहीण यांना ताप येतो. हा ताप कुठून येतो? याच्यातनं येतो. म्हणून तुमचं काम काय बाप? खेळायला कोण जातं? तुम्ही जाता. आपले आई वडील जातात का? नाही, तुम्हीच जाता. म्हणजेच तुम्ही खरे या आपल्या घराचे, आपल्या सोसायटीचे आरोग्य रक्षक आहात. म्हणून तुमचं काम काय आहे? कुठेही हे पाणी साठलं असेल, शक्य असेल तर तुम्ही ते दूर करणं, डब्बा असेल फेकून द्या, बरोबर. कुठे काही खड्डा असेल, जमत असेल बुजवून टाका, नसेल जमत तर साहेब आहेत आमच्याकडे, साहेब आहेत, जे काही डॉक्टर वगैरे आहेत, प्रशासन आहे, आपले आई वडील यांना सांगा, जेणेकरून तिथलं पाणी जे आहे ते दूर जाईल आणि आपल्याला जो हिवताप आहे किंवा डेंग्यू आहे, फीवर आहे, व्हायरल फीवर आहे, यापासून आपण वाचू शकू. आणि थोडं सरकारी आरोग्य कर्मचारी सुद्धा आहेत, यांना थोड्याशा काही गोष्टी सांगतो की डेंग्यू जो आहे, डेंग्यू किंवा कुठलाही व्हायरल फीवर हा आपण क्युअर किंवा ट्रीट करू शकत नाही. म्हणजे डेंग्यू बरा होत नाही. डेंग्यू किंवा डेंग्यूला आपण बरं करत नाही, डेंग्यू स्वतः बरा होतो. एव्हरी व्हायरल फीवर इज सेल्फ लिमिटिंग. त्यामुळे कुठलाही व्हायरल फीवर आला त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. हा सपोर्ट काय? आपण पॅरासिटामॉल देतो, अँटीबायोटिक देतो, अँटासिड देतो, ठीक आहे, दीज आर फेअर थिंग्स. पण सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी ज्या आहेत
पहिलं म्हणजे हायड्रेशन. जितकं पेशंटला पाणी प्यायला सांगता येईल तितकं पाणी प्यायला सांगा. पेशंटला जो विकनेस आहे तो फिवरमुळे नसतो, तो डिहायड्रेशनमुळे असतो. फर्स्ट थिंग ॲडिक्वेट हायड्रेशन. सेकंड थिंग शक्य झालं तर रेस्ट. स्त्रियांना मी नेहमी सांगतो, तुमचे पती तुमची सेवा तुम्ही आजारी पडल्याशिवाय नाहीच करणार. बाईला सेवा करून घेण्यासाठी आजारीच पडावं लागतं, असं माझं मत आहे. किती खरं खोटं मला नाही माहिती. त्यामुळे आजारी पडला कुणी का असे ना, रेस्ट, आपले शरीर क्युअर करण्यासाठी रेस्ट फार गरजेची आहे. शक्य असेल तर त्यांना रेस्ट घ्यायला सांगा. फिवर असेल, कॅल्पॉल, क्रोसिन ही गरजेचीच आहे. पण कोल्ड स्पंजिंग, कोल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे कूलर म्हणा, फॅन म्हणा, यांची गरज, जेणेकरून बॉडी कॅलरीजचे कन्झम्पशन जे आहे ते कमी होऊन जाईल आणि तेच कॅलरीज किंवा ती एनर्जी आपल्याला फिवरसाठी वापरता येईल. आणि काही सॉफ्ट पॉइंट्स आहेत की ज्याच्यावर पेशंट कॉम्प्लिकेट होतो की नाही कळेल. पहिला गोष्ट टॅकीकार्डिया. तुमचा पल्स रेट जर 100 पेक्षा जास्त असेल, तुमचं ब्लड प्रेशर, सिस्टोलिक ब्लड प्रेशर 100 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही कॉम्प्लिकेशन मध्ये लँड करताय. अशा वेळेस पेशंटला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. माझं थोडक्यात मनोगत जे काही कन्वे करता येईल ते मी करायचा प्रयत्न केलेला आहे. नगरसेवक करण कराळे म्हणाले की महानगरपालिकेनं सुरू केलेलं डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत कौतुकास्पद आहे. डासांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी फवारणी, पाणीसाठ्यांची तपासणी आणि आरोग्यविषयक जनजागृती अधिक व्यापक स्वरूपात राबवावी. डेंग्यूची लक्षणं दिसताच तातडीनं उपचार घेतल्यास रुग्ण हा लवकर बरा होऊ शकतो. नागरिकांनी स्वतःची आणि परिसराची स्वच्छता राखून या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलं. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, डॉक्टर धनंजय वारे, डॉक्टर पद्मा कुलकर्णी, रोशनी सूर्यवंशी यांनी आरोग्याची काळजी, स्वच्छता आणि डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं. अभियानादरम्यान आशा सेविका तसंच डॉक्टर NG पाऊलबुदे फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून डेंग्यूविषयी प्रभावी जनजागृती केली. तसंच मार्कंडे शाळेची विद्यार्थी समीक्षा मुद्द्याल भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या वेशभूषेमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत नागरिकांना संदेश दिला. डॉक्टर वृषाली आरू यांनी सांगितलं की डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्यानं दिवसा चावतो, त्यामुळं घरात किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये. पाण्याची भांडी कायम झाकून ठेवावीत. आठवड्यातनं 1 दिवस कोरडा दिवस पाळावा. कूलर, फ्रीज, फुलदाण्या, टाक्या यातील पाणी दर 2 ते 3 दिवसांनी बदलावे. डेंग्यूची प्रमुख लक्षणं म्हणजे ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, सांधे आणि स्नायू दुखणं, अंगावर लालसर पुरळ येणं, उलट्या, पोटदुखी तसंच गंभीर अवस्थेमध्ये उलटी किंवा लघवीतनं रक्तस्राव होणं अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ महापालिका किंवा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं. नगर अभियान ही जनजागृती मोहीम राबवली. मागच्या वर्षी पण आपण जवळजवळ 16 ते 18 आठवडे हा उपक्रम राबवला. यावर्षी आपण 16 आठवड्यांचा उपक्रम राबवलेला आहे. तर हा उपक्रमाचा आज हा पहिला आठवडा आहे. दर शनिवारी आमचा जवळजवळ 220 लोकांचा वैद्यकीय अधिकारी, मलेरिया कर्मचारी, ANM स्टाफ, GNM स्टाफ, LHVs, आशा वर्कर असं सगळं मिळून जवळजवळ 220 लोकांचा आमचा स्टाफ साधारण 2000 ते 3000 घरं कव्हर करणार. त्याच्यामध्ये आपण 23 ते 25 टीम बनवलेल्या असतील. त्या टीम एक टीम जी आहे ती 90 ते 100 घरं कव्हर करेल. साधारण 8000 लोकसंख्या ह्या मोहिमेतनं त्या शनिवारी आपली कव्हर होऊन जाईल. या मोहिमेचं फलित म्हणजे जेव्हा आपण पहिलं 2024मध्ये पाहिलं तर आपल्याकडे डेंग्यूचे 78 रुग्ण आपल्याला आढळले होते. मागच्या वर्षी जेव्हा आपण हा प्रोग्राम राबवला त्यावेळेस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली असून ती फक्त 18 वरती आली. आत्ता जेव्हापासून आपण सुरुवात केली आहे मोहिमेला तेव्हा म्हणजे आज जरी केलं असेल तरी आपल्या आशा जूनपासूनच ॲबेटिंग वगैरे सुरू करतात. आत्तापर्यंत आपल्याकडे जी नोंद झाली आहे जुलै एंडपर्यंत ती फक्त 3 रुग्णांची आहे. म्हणजे मोहिमेचा जो आपल्याला प्रतिसाद आहे किंवा रिस्पॉन्स आहे आणि जे आपलं उद्दिष्ट आहे डेंग्यूचं पेशंटची संख्या किंवा रुग्णांची संख्या कमी करणं, जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करणं, तर ते उद्दिष्ट ह्या मोहिमेतनं खूप चांगल्या पद्धतीने सफल होताना दिसतंय. त्यामुळे
यावर्षी आपण 16 आठवड्यांचा प्लॅन केलेला आहे. दर शनिवारी आपल्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांमार्फत, आपले टोटल 27 आरोग्य केंद्र आहेत, 27 आरोग्य केंद्रांमार्फत 16 आठवड्यांचा आपला प्लॅन आहे आणि दर शनिवारी आपण प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन आपण ही मोहीम राबवणार आहोत. तर ह्या मोहिमेसाठी सर्वांनी उत्स्फूर्त साथ आम्हाला द्यावा, यासाठी मी अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे आपण सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त अहिल्यानगर शहराची जी संकल्पना घेऊन गेली 3 वर्षापासून या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे काम चालू आहे. 16 आठवड्यांचा हा जो काही प्रोग्राम आहे, याच्यामध्ये आज या ठिकाणी आपल्या श्रमिकनगर भागामध्ये याचा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे जवळपास सगळे आशा वर्कर वगैरे असे जवळपास 200 लोक या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करत आहे. आणि सगळ्यांचं एकच ध्येय आहे का आपलं हे जे काही अहिल्यानगर शहर आहे, यामध्ये जे काही साथीचे रोग आहेत, जनरली पावसाळा सुरू झाला का साथीच्या रोगांची सुरुवात होते. आणि आपल्याला माहिती की डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हिवताप असेल, चिकनगुनिया असेल, हे म्हणजे जीवघेणे आजार आहेत. आणि या आजारांपासून आपल्याला सगळ्यांना जर सुरक्षित राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांचे देखील कर्तव्य आहे की प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, आपल्या परिसराची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की डेंग्यू हा आजार हा स्वच्छ पाण्यावर वाढलेल्या डासामुळे होतो आणि त्याच्यामुळे आपल्या घराच्या परिसरामध्ये असेल, घरामध्ये असेल, जे काही स्वच्छ पाणी वेगवेगळ्या ठिकाणी, उदाहरणार्थ काही नारळाच्या करवंटे असतील किंवा टायर असतील किंवा पक्ष्यासाठी ठेवलेले भांडे असतील, याच्यामध्ये जे पाणी अनेक दिवस साठून राहतं त्याच्यावर ही डेंग्यूची आळी तयार होते, डासाची आळी तयार होते आणि त्या आळीपासून हा डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळं आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं डॉक्टर राजूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी शहरामध्ये काम करत आहे. नागरिकांनी देखील या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे. आपली स्वतःची, आपल्या परिसराची, आपल्या कुटुंबाची काळजी नागरिकांनी या ठिकाणी घ्यायची. यामध्ये आज प्रत्येक घरोघर जाऊन डेंग्यूचे जे काही औषध फवारणी होणार आहे, औषध टाकले जाणार आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महानगरपालिका सक्षमपणे या ठिकाणी काम करत आहे. तरी सर्व लोकांना एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी काळजी घ्यावी. या ठिकाणी घरोघर जाऊन सर्वे देखील केला जाणार आहे की कुठल्या नागरिक म्हणजे काही साथीच्या आजाराने कोणी त्रस्त आहे का, त्याचा देखील सर्वे केला जाणार आहे आणि त्यांच्यावर त्या पद्धतीने उपचार देखील या ठिकाणी केले जाणार आहेत. आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आरोग्य विभागाच्या मार्फत आज डेंग्यू मुक्त अहिल्यानगर या मोहिमेच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात आज आपल्या बालाजी मंदिर श्रमिक नगर या ठिकाणातून झाली. मी विशेष आभार व्यक्त करेल आपल्या प्रशासनाचे, आयुक्त डांगे साहेबांचे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर साहेबांचे, की त्यांनी ह्या मोहिमेची सुरुवात आमच्या भागातून केली. ज्या भागामध्ये सर्वात जास्त गरज आहे, आमच्या भागामध्ये श्रमिक नगर असेल, वैदुवाडी असेल, प्रेमदान हाडको असेल, सिव्हिल हाडको असेल, या ठिकाणी आपण पाहतो की नागरिकांची डेन्सिटी जास्त असते. जिथं जवळजवळ नागरिक जास्त प्रमाणात राहतात त्याच ठिकाणी पाण्याचा साठा असो किंवा अस्वच्छता असो ही जास्त प्रमाणात देखील आपल्याला पाहायला मिळते. तर या मोहिमेची सुरुवात या ठिकाणातून झाली, त्याबद्दल मी सर्व पालिका प्रशासनाचे, महापौरतांचे, उपमहापौरांचे आभार व्यक्त करेल की त्यांनी या ठिकाणाहून सुरुवात केली. आणि मी आमच्या प्रभागातील असेल, शहरातील असेल, सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण देखील आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ज्या ठिकाणी पाणी साठत असेल असं ते ठिकाण थोडंसं लक्षपूर्वक आपण पाहिलं गेलं पाहिजे की त्या ठिकाणी डास जे जन्मतात तर ते ठिकाण स्वच्छ ठेवले गेले पाहिजे. आणि जे आपले पालिकेचे कर्मचारी आहेत ते सर्वत्र फिरून डेंग्यूची फवारणी असेल किंवा ते औषध जे असतं ते पाण्यामध्ये, ज्या ठिकाणी आपलं हौद असेल ते पाण्यामध्ये औषध टाकले जातं, अशा मोहीम राबवण्यात येणार आहे. तर सर्व अहिल्यानगर वासियांनी आपली या ज्या साथीचे आजार आहे त्यापासून बचाव करा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाचे आपण नक्कीच संरक्षण करावं, अशी मी या आजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.